म्हणलं नुसतं फोटोचा वापर आम्ही नाही होणार, आमच्या पक्षाचा उमेदवार तिथे किती आहे. आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। राज ठाकरेंनी उमेदवारांना कानमंत्र दिलाय। तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशाची आमिष दाखवली जातील, मात्र आमिषाला बळी पडू नका, असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरे यांनी उमेदवारांना हा कानमंत्र दिलेला आहे। आपल्याला सुद्धा खूप ऑफर आल्या, पण आपण सगळ्यांना पळवून लावलं, असंही राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी उमेदवारांना सल्ला देताना भाष्य केलंय। मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्याकडे ही शेवटची संधी आहे। प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा। बोगस मतदान झालं नाही पाहिजे, तुम्ही सतर्क रहा। जर बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा, असं राज ठाकरे म्हणाले। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सचिन, निवडणुकीच्या तोंडावर काय कानमंत्र दिलाय राज ठाकरेंनी आपल्या सगळ्या उमेदवारांना? नक्कीच प्रज्ञा, मनसेला या संपूर्ण निवडणुकीमध्ये जवळपास 53 जागा मनसेच्या वाटेला आलेल्या आहेत आणि आज सगळे मनसेचे 53 उमेदवार हे राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले होते। यावेळेला राज ठाकरेंनी उमेदवारांना कानमंत्र दिलेला आहे, पैशाच्या पाठी जाऊ नका असं सांगत त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की त्यांना देखील अनेक ऑफर आल्या, मात्र सगळ्या ऑफर या त्यांनी धुडकावून लावलेल्या आहेत। मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ही आपल्याकडे असलेली शेवटची संधी आहे, हे देखील सांगायला राज ठाकरे हे विसरलेले नाही आहेत। दुबार मतदानाचा मुद्दा हा या निवडणुकीच्या आधी चांगलाच गाजलेला होता आणि त्यावरून मोठं राजकारण देखील रंगलेलं होतं आणि या दुबार मतदानाला थांबवण्यासाठी प्रत्येक बूथवर आपली 10 माणसं उभं करण्याचं देखील आव्हान राज ठाकरे यांनी यांच्या सगळ्या उमेदवारांना केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। प्रज्ञा, सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा।